वाइफ उनकी गांव गई तो उन्होंने व्यसन ले लिया और उनकी मृत्यु हो गई और उनका मोबाइल और गाड़ी सब चोरी हो गया। तो मुझे ये शक्ति मुझे पता है इस कहाँ से कार्य है आपके? मेरा ये वाड़ी से किसके पास? भर के। कितने दिन हो गए? मैं बचपन से हूँ। क्या नाम बोले? युवराज गुप्ता। गुप्ता? मैंने तो कभी देखा नहीं आपको। नहीं तो मैं ज्यादातर उनके साथ ही आता था। बाकी फिर मेरा काम अलग अलग है तो अलग अलग फील्ड में जाता हूँ मैं। कभी पुणे रहता हूँ, कभी मुंबई रहता हूँ। इसलिए तो बोल रहा हूँ। हाँ, कभी तो मैंने आने जाना कभी होता नहीं है मेरा। मेरे दिल में तो ये नाम ही नहीं है। आपसे मुलाकात जल्दी नहीं हो पाई ना, इसलिए वही तो बात बोल रहा हूँ ना। अब आप क्या कर रहे हैं, क्या नहीं कर रहे, कैसी सेवा कर रहे, क्या कर रहे, तो हर इंसान की एक बात होती है। वो जब सुखी हो जाता ना, आपने सब कुछ देखे हो, उसके बाद में भी भगवान क्या चीज़ है ये समझ नहीं सके आप खुद के काम में आप व्यस्त रह गए। आई बात समझ में? अब जब परेशानी आती है तब आदमी को फिर ऐसे याद आती है भगवान की। मैं बोल रहा हूँ ना कि आपका नामो निशान नहीं है मेरे पास। और कोई बोलना चाहता है? बौद्धिक संस्था खडगाववाडी अंतर्गत आजचे महिन्याचे हवन कार्य शक्ती स्थळामध्ये पार पडले। त्यात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महानतेगी बाबा हिंदूजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। उपस्थित असलेले सेवक सेविका बाळगोपाळ यांना माझा नमस्कार। हे हवन कार्य घडून एका चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान गिरधरजी बर्गे साहेब यांना माझा नमस्कार। उपस्थित असलेल्या सेवक सेविकांना यांना माझा नमस्कार। मला आता एक वर्षापासून मी त्या तोंडाच्या थोडापैकी त्रासून गेलो काकाजी, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, पण तुम्ही मला तेल आणि रक्षा लावायला सांगितलं तोंडाला। मी लावून राहिलो, पण कधी बसते कधी पुन्हा अजून तेच परिणाम होऊन राहिला। आणि 1-1.5 वर्ष झाला मी खर्रा पण सोडला, पण ही परेशानी माझी दूर नाही होऊन राहिली। मुळ्यात पण चांगलं आणि मुळ्याचा पण त्रास होते, पण मुळ्याचं मला तेवढं टेन्शन नाही, पण मला खूप तोंडामुळे खूप त्रास होऊन गेला। तोंडाचं खूप मला टेन्शन येते, कारण मला असं वाटते की खर्रा खाल्ला त्याचा काही परिणाम वेगळा नको व्हायला। या इकडून बसा ना, इकडे दरवाजासमोर जागा इकडे पल्ला इकडे करून घ्या, इकडे आहे जागा बसून। दरवाजा खोलून द्या थोडसा। आणखी काही झाला? तर काय होते, आपण लोक आहोत, कशासाठी मार्गात आलो? सुख भेटलं ना? नाही भेटलं का? त्यांना म्हणावं की आमच्या परिवारामध्ये सुख मिळालं नाही। परंतु काय होते, आज या परिवाराची जी गोष्ट केली आपण, एक जमाना होता की हे जेव्हा लहान होते आणि याच्या बापाई म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी होती, आहे ना वैरीनबाई? हो जी। त्या जमान्यात गेलो होतो याच्या घरी, तर तो इतकं म्हणजे
बेभान अवस्थेत होतं की मी जेव्हा जात होतो तो एका कोणत्यात दडून आपला हातावर आहे ना. हो खरी गोष्ट आहे. त्यावेळेला कदाचित किती वर्ष झाले मार्गात? 20-22 वर्ष झाले. किती वर्ष? 22 वर्ष. आज तुझी वय किती आहे? 36 मधून 22 गेले, किती राहिले? 14. त्यावेळेला 14 वर्षाचं, लग्नही झालं नव्हतं. आणि याचा लहान भाऊ कदाचित मला वाटते 12 वर्षाचा असेल, नाही का? 3 वर्षाचा. हा? हो लहान लहान होते का कधी घरी? त्यावेळेला या घराची जबाबदारी म्हणलं तर याची आईवर होती. कारण बापही तसं मुलं लहान, शेतीवाडीमध्ये काम करून कसं तरी घर परिवार आहे ना. मी एकटेच काम करत होती बाबा. मी तर मराठीतच बोलतो. लक्षात. आज हे मुलं मोठं झालंय, त्याच्यानंतर यांना अनेक प्रकारच्या प्रसंग आले. आता हा जो मुलगा आज बोलत आहे, फक्त याले काय झालाय? तोंडाले फोळे आले आहे. हे काही मोठी गोष्ट नाही आहे आपल्या भगवंताजवळ. कुठंतरी आपल्यामध्ये कमीपणा आहे. याच्यापेक्षाही मोठी बिमारी होती त्याले मार्गात आल्यावर. आणि ती अशी बिमारी होती की हा लग्न करू शकत नव्हता. आहे ना? आता त्याच्यापेक्षा मोठी बिमारी कोणती असेल का? हा? तर कुठेतरी मस्त्या केल्या याला. आज त्यावेळेला विचार होता याच्या आईने की कसं होईल या मुलाचं लग्न करावं तर कसं करावं, आहे ना. हो. परंतु परमेश्वरानं ते दूर केलं. हा दारू नाही घेत होता, पण याच्यासोबत दारूवाले राहत होते. ते दुनिया असेल, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी तुमच्या बसा तिथं बस. आता काय हे जेवढे लोक आहे ना, मी त्याच विषयावर आज बोलणार आहोत. आता तुम्ही जेवढे लोक आहेत तेवढे टोटल मोहमायामध्ये बसल्या तरी मी का करणार? मी काही करू शकत नाही. आलं लक्षात? काहीच करू शकत नाही. कारण मोह माया अहंकारामुळं खराचं सत्यानाश आहे. कोणत्या चांगल्या संस्थेचा सत्यानाश आहे, चांगल्या विचाराचा सत्यानाश आहे. कारण मानव स्वार्थी आहे. आज ती आई सांगते, ज्यावेळेला मुलांकडून गलती होते किंवा काही होते किंवा तो भगवंताकडून जागरूक राहत नाही, त्यावेळेला नाही सांगत की जा रे बाबा तू. आता आणि असे एक नाही आहे, टोटल आपल्याच घरात आपण कसे होतो, का नव्हतो, लहानपणापासून आपल्या आई वडिलांना आपल्यासाठी काय केलं, का नाही केलं, याची ज्याने जर त्या परिवारालाच राहत नाही तर दुसऱ्याची काय गोष्ट आहे? अरे आहे का नाही? हा? का हो? आता तर मोहमायामुळे तो आपल्यावर दुःख ओढवून घेत असेल, त्याला मी का करणार? ज्या वेळेले यांचे घरदार बरोबर नव्हते त्यावेळेले मी आता मी स्वतःले का म्हणून मी त्यावेळेले सुद्धा यांच्या घरापर्यंत जात होतो. हो येत होतो का बाबा, नाही? खरी गोष्ट आहे. येत होतो.
आणि असं नाही की मी त्यांच्या घरापर्यंत जात होतो तर मेले काही मी पंडित नाही किंवा महाराज नाही किंवा काही नाही किंवा मी यांच्याजवळून पैसे कमवासाठी जात होतो, अशी गोष्ट होती का? नाही. कोणी 1 रुपया देत होता का मला? नाही. तुमच्या जीवना एक मानव सेवा हीच खरी भगवंताची सेवा आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून हे कार्य परमेश्वरान जे काम माझ्यावर सोपवलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी पार पाडतो, आजही पाडतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सुख भेटल्यावर तुम्ही त्या परमेश्वराच्या कार्याबद्दल का त्याच्या कार्यक्रमाबद्दल किंवा त्याच्या सेवेबद्दल किती जागृत आहात हे मला नाही माहिती. कारण दिसलंय तरी मी बोलू शकत नाही. या लोकांना मार्गदर्शन करणारा कोण? मीच. किती वर्ष सांगितलं त्यांना? 22. मी झोपलो का? नाही. काऊन नाही झोपलो? एक कामगिरी आहे माझ्यावर. हे लोक झोपले. मी मानवच आहो ना? अरे आहो का नाही? म्हणून आमच्या भगवंतानं जुमदेव बाबाला सोडलं नाही. त्याला क्लिअर भाषेत सांगितलं होतं भगवंतानं कि मानव भले तूने मुझे प्राप्त किया लेकिन तू मानव और मैं भगवान है, और मानव ये बेईमान है, मैं कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता. आज वक्त है करके तू मान रहा है, कल वक्त निकल जाएगा तू भूल जाएगा. म्हणलं का नाही? हा? आज त्या बाईनं कधी त्यावेळेला आपले मुलं काय करून राहिले, का नाही करून राहिले, कुठं गलत्या करून राहिले, कुठं काय करून राहिले, त्या सेवेबद्दल जागृत आहेत का नाही? चाहे तो बाप असो की माय असो. आज पटसे त्याच्यावर दुःख आहे तर माय उभी झाली. अरे झाली का नाही? पण तो गलत्या करते त्याच्यासाठी उभी होती का? नमस्कार. अरे होते का? म्हणजे कुठेतरी तुम्ही स्वार्थ आहात. स्वार्थ. जगात असे तुमच्यासारखे लोक म्हणजे पुरा जगच असा आहे. काय करावं? आम्हाला कधी कधी असं वाटतं की जागूनही काय अर्थ. पण आम्ही जर तसा त्याचा अर्थ लावलं तर भगवंताजवळ जागा भेटणार नाही आम्हाला. आम्ही तर आमचे कर्म करत आहोत, त्यानं दिलेली जबाबदारी पार पाडत आहोत. आम्ही तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडता का? हा विचार करा पहिले. आता हा एक तोंडाला थोडस मार्गात आहे.
आताही आपल्याकडे अशा केसेस येणं चालू आहे. आता त्या दिवशी तुम्ही साफसफाई केली का? कोणतं गाव आहे? त्या माणसाने कितीतरी पैसा मार्गात राहून पैसा लावला. त्याच्या तोंडात पाणी जात नव्हतं. पाणी ही जेव्हा केस आपल्याकडे आली, आपण त्याला चहाही पाजलं आणि पाणीही पाजलं. आणि 3 दिवसात जे त्याचे नाते रिश्ते आले साहेब, खूप आराम पडला. की या माणसाच्या तोंडातून बोलायला जागा नाही. मी त्याच्या घरापर्यंतही गेलो. माझे कर्म चालूच आहे. मी तर आता तुमच्यामुळे कमजोर झालो. आता 2-4 पैसे दिवसाच्या पूर्वी एक केस आली माझ्याकडे, बुट्टीबोरीची. त्याची वस्ती व यवतमाळ कळली. एक 22 वर्षाची पोरगी आहे. किती वर्षाची? एकुलते एक पोरगी. डॉक्टरनं 3 ऑपरेशन केले तिचे. पहिले अपेंडिक्स सांगितलं, त्याचं ऑपरेशन. मग डॉक्टरनं कॅन्सर सांगितलं. ते पोरगी ना उठू शकत ना बसू शकत. विचार करा. आता लोक जे आहे हे डोळे असून आंधळे होते, त्याला मी काय करणार? अरे मी काय करू शकतो का? कुणाला काही म्हणलं तेही पचत नाही. हा, काय म्हणावं? आणि असं नाही आहे, यांच्या गावामध्ये कितीतरी सेवक झाले माझे. हा, अरे अंधारे आला का? तुम्हाला मराठी नाही का? थोडं सरकारी आता काय राहते? आता इथं जर पैसे वाटणं चालू असतील तर बाहेर कुणीच नसतं राहिलं. सगळ्यांना बाहेर कुणी राहिलं असतं का? लाठी एकमेकाच्या उरावर बसले असते. समजले असं मागा हे आलमारी आहे ना का ती कोसाची टाकून हे बहुत मोठं राज आहे याच्यात. याच्यावरून सिद्ध होते की मानव किती मतलबी आहे. आता मी कोणाला काही म्हणू नाही शकत. जेव्हा मी पाहतो काय कितीतरी प्रसंग लोकांवर घडले आहेत, कितीतरी. हे प्रसंग येण्याचं कारण काय?
हा खूप मोठा इश्यू आहे याच्यात. हे जेव्हा लोक सांगतात, तुझं नाव काय? रमेश. हा रमेश. नाही नाही, तो बाजूला तुझ्या मास्तर. हा भारतजी पाटील. उभा आहे ना. याचं नाव काय माहिती आहे का? भारतजी पाटील. याचा बाप पहिल्यापासूनच मार्गात होता. माझ्याजवळ जुळाच्या पहिले आहे ना. हो. तुम्हाला हकीकत सांगतो, काय काय प्रसंग निघून जातात तरी माणूस दुरुस्त होत नाही. हे बापाच्या आजाच्या जमान्यात बापापासून आहे ना मार्गात होता. हो. किती शेती होती? 12 एकर. 12 एकर. किती? 12. याच्या वडिलाचा खूप मोठा धंदा होता. आहे ना? हो. कायचा? दानाचं. धानाचा व्यापारी होता. त्यावेळेला या मुलाचे लग्नही नव्हते. आहे ना? आणि मार्गात असून याच्यावर इतकी परिस्थिती आली, मार्गात असून लोक म्हणते ना की यांचा व्यापार ठप्प पडलं. हा लोक कर्जवाले याच्या घरी यायचे. हॅलो, हा खोबरेजी मी येत आहो आज. आज तिकडे येत आहो म्हणलं. हा तर मी त्यालाच सांगितलं होतं की मी येत आहो म्हणून. ठीक आहे, विचार करा. त्यागी लोक होते. पुरं चौपट झालं. काही कोर्टाच्या केसेस चालू झाल्या याच्या वडिलावर. आहे ना. होते. आणि मग आपल्याकडे जुळले. आणि जुळले म्हणजे काय? विचारा त्याच्यावर काय परिस्थिती होती, तुझी काय हालत होती, काय झालं होतं तुला? मला एक किडनी नव्हती. आहे ना. हो. एक किडनीच नाही म्हणजे. आज लोकांना थोडस दुःख चालू झालं ना, तो डॉक्टर देऊन जाऊन किडनी खराब झाली म्हणल्यानंतर त्याची अशी तेशी होऊन जाते. आहे ना. आहे का नाही? हो. याचं जीवन बेकार होत का? आज तो कोण आहे माहिती आहे का? मास्तर आहे. मास्तर लेक्चरर आहे ना. सोडली आता. अरे हो, पण येते ना लेक्चर की. येते. लेक्चरर होता का नाही तू? होतो ना. रिटायर झाल्यावरही मास्तर आहे, मास्तरच म्हणते ना. आता लेक्चर म्हणल्यानंतर कितीतरी लोकांना ज्ञान सांगते नाही का मास्तर पोराय. आता त्याला मार्गाबद्दल किती ज्ञान आहे म्हणल्या माहिती. की तो त्याबद्दल किती जागृत आहे. हा झालं, याचं भाऊ झालं. मला कधी कधी विचार येते, आणि अशा लोकांना काही समस्यातून मी बाहेर काढलं. कोणाच्या माध्यमातून?
माझ्या माध्यमातून नाही. आज विचार करा, एक किडनी ज्याची खराब होती, ज्याचं जीवन खराब होत होतं, म्हणजे पुन्हा आपल्या आयुष्यात सुख पाहायला भेटलं असतं काय? त्याच्या बापाची तेवढी हालत खराब होती, परिस्थिती खराब होती. आज ते लेक्चरर झाले, हे झालं, ते झालं, सगळं झालं. पाटील म्हणतात, कधीतरी त्याने म्हणलं काय, मी माझं जीवन या भगवंतामुळे बनलं. 10-20 हजार रुपये आपण या भगवंताच्या कार्यात लावलं पाहिजे आणि बर्गेजी आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलं पाहिजे, असं कधी म्हणलं का? अरे म्हणलं का? कोणताच माणूस नाही भेटलं. मग एवन जेव्हा यांचे वडील वारल्यानंतर याच्या हिस्से वाटेचाही प्रश्न होता ना, आहे ना? पहिले माझ्या घरी येऊनच त्याला समजावं लागलं. ते आजही जागृत नाही लोक. लेक्चरर माणूस त्यानं म्हणावं की मी किती वर्ष झाले माझ्याजवळ? 13 वर्षात त्यानं 2 पत्रिका उचलून कोणाला नेऊन दिल्या की आमचा कार्यक्रम माझ्या भगवंताचा कार्यक्रम आहे. कधी असं झालं का? हा नाही. काय अर्थ आहे लेक्चर बनवून? हा किती याच्यावरून अंदाज ला की तुमच्यासारख्या लोकांची किती गोडी आहे त्या भगवान ज्यानं जीवन दान दिलं. आणि मग म्हणतो आपण परिवार. मी तेच सांगितलं की आज त्या पुरावर थोडेसे फोडे का झाले तर पटचे माय उठले. मी सांगितलं ना की त्याचं लग्न होऊ शकत होतं, एवढी बिमारी त्याला झाली होती मधात लग्नाच्या पहिले. आज मला वाटतं 2 लेकराचा बाप असं तो आहे ना. किती लेकराचा बाप आहे? 2 पोरगा पोरगी आहे ना. त्यावेळेला याच्याजवळ काहीच नव्हतं. 8 वर्षाची पोरगी आहे, 3-2.5 हा? वर्षाचा मुलगा. आज तर कदाचित दोघेही भाऊ कमवत आहेत, आहे ना. खूप मोठी आशा राहते. तुमच्या लोकांकडून खूप हे होतं, खूप आनंद होतं मला या परमेश्वरावर, खूप भरोसा होता. मला नाही आठवत स्वतःहून कधी कार्यक्रमाच्या पहिले यायनं वर्गणी आणून दिली. की कधी विचारलं नाही की आपला कार्यक्रम आहे तर आपल्याला कसं काय करायचं. कारण या लोकांनी लेक्चरर लोक आहे, ज्ञान द्यायला पाहिजे. मला मी ज्ञान घ्यायला तयार आहोत. लोक ज्ञान घेणं चाहते, देणं नाही चाहते. कारण का त्याच्यामध्ये ज्ञान राहतच नाही. म्हणून कधी कधी म्हणावं लागतं जेवढे बी तुम्ही लोक आहे ना हे फक्त मतलबासाठी आले. आमच्या जुमदेव बाबा जवळ फक्त लोक मतलबासाठी आले होते. कोणताही असा व्यक्ती भेटला नाही मला, कोणताही. मला खूप आशा होती
नाही तर मी ते करून दाखवलं असतं जगाले की जगात आपल्या मार्गासारखा मार्ग नाही. मी करून दाखवलं असतं. मी हारलो. एवढी मोठी शक्ती प्राप्ती केल्यानंतर हे जुमदेव बाबा हारले, मी हारलो. परमेश्वराच्या सामने नतमस्तक व्हावं लागलं मला. काय करू भगवंता मी, काय अर्थ आहे करू. काय अर्थ आहे या जगाच्या पाठीवर. कोणी आज जे मला परमेश्वरानं दिलं ते कोणाला दिलं का नाही मला नाही माहिती. फक्त हात उचला तर बाकी राहिलं. काहीच करू शकत नाही आम्ही. आजही तुमच्यावर खूप भरोसा होता मला. कधी असे लोक जेव्हा दुःख घेऊन माझ्याकडे ते वाटतं ते काय करू मी. पण माणसानं कम से कम सुधारलं पाहिजे. हो, मानवाच्याच हाताने गलत्या होतात. मानव हा चुकीचा पात्र आहे. परंतु त्यानं कम से कम पुन्हा भगवंताजवळ आपली चूक कबूल करावी लागते. अरे कबूल करायला पाहिजे का नाही करत. लोक चूक कबूल करायला तयार नाही आणि मग त्याला फाटे फुटते. याच्यामुळे झालं असेल, त्याच्यामुळे झालं असेल, त्याच्यामुळे झालं असेल, खर्यामुळे झालं असेल. हा, इतके आज माझं मला माहिती. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आपले पोरं जेव्हा लहान लहान राहते ना तेव्हा आपल्यावर जबाबदारी राहते का नाही. अरे राहते का नाही. आपण कोणाच्या सुखासाठी या मार्गात आलो. आज तो परिवार आपल्याला साथ देत आहे का. त्या परिवाराला जाणीव नाही का. हे जेव्हा लहान होते बाप अशी हालतीत होते. आज आपण कोणामुळं काय जाणीव असेल की नसेल. पण ते जाणीव विसरते. आणि म्हणूनच आपल्या बाबा जुमदेवजीने लिहून ठेवलाय, अपने अपने करनी से उतरो पार, बाप बेटे का कोण विचार. मुलानं केलेल्या कर्माचे फळ बाप भोगत नाही आणि बापानं केलेल्या कर्माचे फळ स्वतःच्या बाबतीत विचार करा. स्वावलंबी बना. तिनं तर पटच सांगून दिलं. याले खोड्या आहे ते सांगणार आहे. लहान आहे का तो. अरे लहान आहे का. लहानपणी जोपासना केली तो भाग वेगळा की ज्याला समजत नव्हतं. जेव्हा तुम्ही मार्गात आले होते तुम्हाला समजत नव्हतं काही. त्यावेळी मी तुम्हाला मार्गदर्शन केलं, सगळं काही केलं. तुम्हाला या भगवंताची शक्ती दाखवली. पाहून काय झालं. काय झालं त्याचं. खरोखर तुम्ही जागृत झाले. काय अर्थ आहे.
उलट मले बेसरम बनवून टाकलं तुम्ही लोकांना. हा मले बोलाले भाग पाडलं. नाही तर एवढ्या मोठ्या इंजिनियर आपला लेक्चरर माणसाने मला बोलायची गरज नाही पडली असती. कारण तुम्ही सगळं पाहिले आहे. आता मी माझ्या तोंडात तर इतकं सुद्धा येते, मजबूर आहो मी बोला. आणि मग काय वाटते की साहेब असे बोलते, असं थोडी बोलावं लागते का 4 लोकात. मी परवा करत नाही. जो माणूस पाहून देखून समजू शकत नाही, जो माणूस अंधारात समजवल्यानं समजत नाही. आता अंधारात जर एखादी वस्तू नाही दिसलं तर माणसाला दिवा तर लावाच लागल ना. अरे लावा लागेल का नाही. मग मी उजाडात आणतो. आ मग मी परवाच करत नाही कोणत्या गोष्टी. काय म्हणा, पण एवढ्यानं बरं आहे की माझ्याजवळ थोडी बहुत दया माया आहे. नाही तर तुम्हाला तर उभं नाही राहू देत मी. आणि पहिली गोष्ट हे मला करायची गरजच नाही तुमच्यासारख्यासाठी. जे आज मी हे पाहिलं एवढ्या वर्षात, त्याच्यावरून असं वाटते की आपण हे सगळं व्यर्थ आहे. आज माझा प्राप्तीचा महिन्याचा पहिला दिवस आहे. आज या महिन्यापासून आपलं चालू झालं. माझ्याजवळ बोलायला बहुत काही आहे. मी त्या जमान्यातही काही कोणाला सांगून नव्हतो जात घरी की मी त्या भोयरची ती चालू देवडी सांगून गेले म्हणून. हा नुसती एक खाल या पोराले तयार झाली तरी चिंताचा विषय तयार होऊन गेला आहे ना. काय झालं, चिंता चाली होऊन गेली. काय झालं असं, काय नाही झालं असं. आपल्या मार्गात शब्दाला बहुत किंमत आहे. तुम्ही नाही करू शकत. जे माझ्यामध्ये आहे ते तुमच्यामध्ये येऊ शकत नाही. हा म्हातारा माणूस शिंदेवाई तेथून हर हवनाले येते. हर हवनाले
विचार करा. कायच्या ना बसनं. आता तर लोकांच्याजवळ गाड्या गोळ्या आहे सगळ्या. बहुत काही लोक असे आहे की ज्याच्याजवळ गाड्या गोळ्या सगळं आहे, की ज्याच्याजवळ काहीच नव्हतं, खायला सोय नव्हती बरोबर. काय म्हणा, बहुत बिकट प्रसंग आहे. आणि मग लोक पटसे सांगतात माझा मुलगा तकलीफ आहे, तशी आहे, अमुक आहे. मग तुम्ही हे एवढं सगळं पाहिलं कशासाठी? मग आता मग काय, मग मी सरम लाजेवर उतरतो. बेकार मानतो. कोण्या बापाचं खाल्लंही नाही, कोणाच्या बापाने घाबरतही नाही. मी माझ्या परिवारालाच तर अलग करले. नाते रिश्ते का होते मला नाही माहिती. मला एवढं माहित आहे माझ्या भगवंतानं माझ्यासाठी खूप काही केलं. आज मी हे सगळं केलं नसतं तर परिवार सुखी झाला. माझी जबाबदारी तेथपर्यंत होती की ते त्यांना सुखी करण्याचं. आता समोरची जबाबदारी ते आपली पाहिजे, मी आपली पाहिजे. कारण आता लहान राहिले का नाही. माझी जबाबदारी त्याला मोठे होतपर्यंत होती. त्याची जबाबदारी आपल्या मुलाबाळाला कसं त्याचं वळण लावायचं. अरे आहे की नाही. आणि मग बोललो ना, आज आता मी आपला 28/2 कार्यक्रम येऊन राहिला. आणि कधी एखाद्याची इच्छा होते, माझी इच्छा होते काही हे करावं, ते करावं, ते करावं. आता अमरनगर मध्ये यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आम्ही तिथून रथ करू आणि धुमाल वगैरे जे काही आहे त्याच गावामध्ये लोक विरोध करायला लागले. कोणाचा विरोध करून राहिले? चांगल्या कामाचा. कार्यक्रम कोणाचा आहे? अरे प्रत्येक माणसाच्या तोंडातून ठीक आहे माझे तुम्ही 5 म्हणता तर मी 10 देतो, पण आपण चांगलं करू असं म्हणण्याची हिंमत आहे का? अबे भाडव्या राग येते साला. तुमच्याजवळ आलं कुठून? मार्गात यायच्या पहिले होतं का सगळे? आलं कुठून? याचा कधी विचार केला? होय, काय म्हणलं तुम्ही याच्या कार्यक्रमात? हे म्हणलं काय एका शिलाव करा तुम्ही. मी काय म्हणलं, ते शिल्याहून काढो का मनातून काढो, आपल्याला कुठं जात आहे? भगवंताच्या कार्यक्रमात जात आहे ना. कोणी काही करतो बेईमानी करत तो भोगल ना. विश्वास, तुमचा विश्वास होणार पाहिजे. उभे व्हा ना. बुड्ढे झाले का? तुमचा पोरगा खराब झाला असता तर तुमच्या मागे जे चांडाळ चौकोरी आहे त्याही चांगलं केलं असतं का? कोण केलं?
मग एकच पोरगा आहे ना, काही तर जाणीव ठेवा. मजा मी का म्हणत आहो, मला बाकीच्या गोष्टी नाही माहित. मला माहित आहे ना, मला बेकूफ बनवायचं काम करायचं नाही. तुमच्या पोराच्या जेव्हा याच्याजवळ घोडा होता, ऑपरेशन केलं ना, चांगलं झालं का? नाही झालं ना, तेवढा पोरगा खराब होऊन गेला. एकुलता एक पोरगा. आत्म्याला विचारा, आत्माला असे काहीतरी शरम लाज पाहिजे माणसाला त्या परमेश्वराविषयी, की आज देवा हा मार्गात आलो नसतो तर माझं पोराचं चालणं फिरणं उठणं बसणं झालं असतं का नाही माहिती. कॉलेज जाणं बंद होतं त्याचं, होतं ना? अरे हो का नाही? रडत राहिलो असतो आपण. मला माहित आहे ना कोणाला किती गोडी आहे परमेश्वराविषयी. मी नाईलाज असतो बोलत नाही. माझा भगवान म्हणतो मी आहो ना, चिंता नको. कारण हे सगळं कर्म करताना, तुझ्या पोराची मालिश करताना म्हणा किंवा आणखी काही म्हणा, आम्ही पैसे घेतले? अरे घेतले का? नाही. आणि डॉक्टरनं म्हणलं असतं तर आपण चुपचाप जेवढं म्हणलं तेवढं अरे दिले असते का नाही? नाही तर एका भविष्य खराब झालं. हा कोणाला सांगू राहिले? मी तयार आहो. एक एक सेवक जर त्याला उभा चान्स देतो मी. आता ज्यानं बोललो का कोणाला बोलायचं आहे का, म्हणून मी चुपचाप बसून. गोळी पाहिजे मला. मी असं नाही म्हणत तुम्ही हे असे पापी लोक किती कोपले माझ्यावर तरी काही एक केसाले माझ्या धक्का नाही लागू शकत. कुणाची अवकात नाही. ह्या पापाचे किती जरी तुम्ही एक झाले, कारण मी पाप केलंच नाही. पाप तर तुम्ही लोक करून राहिले की त्या भगवंताच्या कार्याबद्दल आपण एकमेकाला थोडस भडकवतो. एक चांगल्या गोष्टी करायला आपण तयार नाही. दुःखाची गोष्ट. आता काय माझं हात उठणं बाकी राहायचं, नाही तर माझ्या मनामध्ये म्हणजे मला मजबूर होऊन भगवंताजवळ रडत बसावं लागतं. तुम्ही काय करू? नाही जगाला दाखवून दिलं असतं की हा मार्ग काय आहे.
कारण मी ते घडवलं. जो मेहनतीतून कमवते ना, एक एक पैशाची किंमत राहते, तसं एक एक सेवकाची किंमत केली मी जर ते केली नसते तर तू माझ्याजवळ येऊन बसला असता. अरे आलास तर काही सांग आपली अशी तशी करायला. हे जे साधू संत आहे ना, साधू संत हे ते पैसे घेतल्याशिवाय काम नाही करत. आणि आपण मुंह मागे देतो. कितीतरी प्रसंग येते माझ्यावर. एक दिवस तो माझ्या घरी आला. काय आडनाव? मंगळवारीतलं काय आडनाव आहे? अगं उभा आहे ना. मरणाची पाळी आली होती ना. मार्गात राहून सुखी झाल्यावरही असं वाटत होतं का माझ्या घरीच मरते का गाव. तेव्हा मला भगवंताला आराधना करावं लागते. माझ्या घरी जर हे घडलं ना, कलंक लागते मला. हॅलो नमस्कार. ठीक आहे. हा अरे खरं आहे कुठं आहे? खरं आहे. पण बरं झालं त्या दिवसपासून तू आता सावध तरी झाला. रोज सकाळी उठून पूजा बरोबर करते आणि फोन करते आहे. त्याला फायदा भेटून राहिला का नुकसान झालं? मले का तुले? हा दूसरे को जलने वाले खुद जल के मरते हैं. दूसरे को क्या जलाएगा, उसकी औकात नहीं है. अबे पहले उसने ये देखना चाहिए कि मैं खुद जला हुआ था. आज जो मेरे में एनर्जी है ना, वो किसने दिया? भगवान. अब क्या तू लोगों को जलाएगा? तेरी तू तो पहले ही साला जल के खाक है बे. और फिर साले थोड़े से कपड़े क्या अच्छे पहन लिए और थोड़ा सा क्या दो पैसे क्या इंसान के पास आ जाते तो साले उसकी बातें देखो कितनी लंबी लंबी होती है. अबे औकात तो देख तेरी साले. कहाँ से आया तू, कहाँ था और कहाँ आ गया. फिर औकात पे उतरना पड़ता है मेरे को. मैं तो इतना कर चुका हूं तुम्हारे लिए. ये तो बाकी जो मार्गदर्शक है ना, चुतिया बना बना के काम करते हैं. फिर भी हजारों पोते चावल जमा होते उनके पास. लाखों रुपया जमा करते इधर से उधर से. वो देखते नहीं कि कोई तकलीफ में है या नहीं है. ऐसा कोई आदमी है यहाँ पे कि मैंने किसी के साथ बेईमानी किया होगा? बोल मेरे मुंह पे यहाँ आके बोल दो.
मैं इतने लोगों में माफी मांगूंगा। नहीं तो हर आदमी अपने अपने छाती के ऊपर हाथ रख के बोलो कि हमने बेईमानी किए है। उस समय बहुत दया आती थी तुम्हारी, क्या परिवार, क्या तकलीफ है। हम भगवान से बोलते थे, भगवान और अब बोलूंगा ना तो पूरे साला ऐसी तैसी हो जाएंगे लोगों की। और मेरे को परवाह नहीं करता मुझ पर। मैंने अपना जीवन खुद बनाया हूं और जिसने भी मेरा जीवन बनाया उसके बारे में आज भी जागरूक हूं। उसने बेईमान बोला, भलाई वो जुमले बाबा को क्यों ना बोले, उसमें मैं भी आ गया। मानव ये बेईमान है। मैं नहीं चाहता कि उसके नाम को कलम लगाऊं। बहुत अच्छा स्वभाव है मेरा, बहुत अच्छा जीवन है मेरा। ना कोई बात की चिंता करता हूँ, ना कोई बात की फिक्र करता हूँ, बिंदास। साले क्या बोलो, भगवान ने कितना भी दिया तो भी तुम्हारे को सुख नहीं है साला। तुम ढंग से एक भगवान के कार्यक्रम में भी नहीं आ सकते। आज ये हालत है तुम लोगों की। क्या जीवन है तुम्हारा। एक जमाने में दर दर भटकने वाले आदमी, इसके उसके मुंह के तरफ देखने वाले आदमी आज हमको लगता वो आदमी जो है ना मंगलवारी वाला, अबे खड़ा हो ना थोड़ा सा, उसकी माँ नहीं आई क्या? फिर देना उसके पास क्या पापा फेंका लिया क्या? साला बच्चे बच्चे करते करते तो तुम लोग साला ऐसे हो गए। ठीक है ना, छोटे हैं उसके माँ के पास, उसके माँ के पास बच्चे हैं क्या दूसरे और पेट वेट में? इतने बड़े ये उस समय इसको कुछ हो गया रहता तो तेरी जिंदगी में बेकार हो गया। सोच ले बात, हालत हो गई थी कि नहीं खराब? बचने का चांस था। फिर आज फिर बता रहा हूं तेरे को, उसके भरोसे तेरी जिंदगी है। तुझ्या भावजेने मी चे केलं होतं ना,
हा ते सांगून दे. तुझ्या भावजेसाठी येथून दवाखान्यात गेलो मी, गेलो ना. दुसऱ्या दिवशी 6 नाही वाजत तर बुट्टी बोरीला पोहोचलो होतो. अरे हो का नाही? कोई माय का लाल नहीं है. बात को समझ जाओ, अपना भगवान बहुत ही है. लेकिन क्या आज भी साला कितने लोग कितने कमाने के बाद में भी सुखी नहीं है. मालूम नहीं क्या मतलब. हे ब्राह्मणे बाबाजीचं पोरगं 10-12 दिवस जेवण नव्हतं केलं. माझ्याजवळ आणून मी जेवण चालू लहान पोरा बाळाचा. अरे हो का नाही? हा याच्या अख्ख्या पांगूर समाजात कितीतरी भूत सैतान होते. अख्ख्या पांगूर समाजात. अरे काही तर किंमत करा. महेश महेश खूप आशा होती. हे सालं पागल साला असा राग येत आहे का झोडपून टाकू काय. सगळ्यात मोठा पागल साला. हा होतं माझ्याजवळ जेव्हापासून प्राप्ती केली तेव्हापासून. त्याला काय होतं तुझ्या घरात? हा अबे आज माईक ठेवायला तयार नाही तू. शरम आहे तुले? कुत्र्यासारखी जिंदगी झाली तुझी, कुत्र्यासारखी. एक जमाना होता तू माझ्या मागं फिरत होता आहे ना. आहे हो का नाही? आज काय झालं? हा अबे कुत्रा नाही फिरत होता तेवढं माया मागं. आज मजबूरन बोलावं लागलं. काय होतं तुझ्याजवळ? हा पोरं तरी होते तुला? हा कोणत्या गोष्टीची कमी केली मी तुले? कोणत्याच गोष्टीची ऐकलं का? कुठेतरी मोह मायात नसते मला. मग आमचा भगवान तर आम्हाला म्हणते, अबे तू ज्या माणसासाठी एवढं आपलं जीवन दान द्यायला तयार होत,
तो माणूस खरोखरच तुझा राहील का एक दिवस? त्याचे कर्म मला माहित आहे म्हणते. कोण म्हणते? कोण म्हणते? भगवान म्हणते. तो समोर काय होणार आहे? माझ्याजवळ लिखाण आहे. ज्या वेळेला या माणसावर दुःख होते, तकलीफ दूर होते, मी त्या भगवंताला सांगितलं होतं की ते मला दे दुःख, पण त्याला चांगलं कर. लिखाण दाखवू. फार शौकासाठी बोलले. कोणी बी एक मिनिट त्या शब्दाचं पालन तुम्ही केलं शौकासाठी, ते आम्ही मानतो जाणतो. आपल्या आमचाही माय मुलगा 10 दिवस जेवला नाही, भरोसा नव्हता वाचण्याचा. काय परिवार म्हणता? काय परिवार धरून गेला होता. काय शब्द भगवंता दिल्याबरोबर पोराला आराम पडला आणि 11व्या दिवशी 2 सगळं भात जेवला तुम्ही. मला माहित आहे. बहुत ज्ञानी माणूस आहे. ज्ञानी काय होते चाहत नाही मी बोलतो. याच्याजवळ तर भरपूर अनुभव आहे या भगवंताचे, भरपूर. कुत्र्यासारखी जिंदगी करून बसले आपले. 4 लोकात याले नाक होतं पहिले, नाक. हर गावात इज्जत होती. हॅलो, नमस्कार. हाँ जाऊ दे ना, मेला ना, जाऊ दे. नाही मला सांगून काय आता, त्याला तेवढी पंचायतच केली असेल बायको की कोण, तर जाऊन आत्महत्या करायला असेल. मला काय करायचं आहे? घेणं देणं आहे का नाही? हा 400 से 500 किलोमीटर गाडी चालवली एकट्याने मी आले मागून एका दिवसात. आहे त्या जमान्यात कधी म्हणावं त्याने 1 रुपया बर्गेजीनं पान खाल्लं बरे. अरे पैसा काय? अरे किती कमवून ठेवलं ना, खानदान जर बरोबर नाही निघाले तर तुमचं नाव मातीमध्ये उडल्याशिवाय राहणार नाही. पण आपण भगवंताजवळ जर कायम आहो ना, त्याच्याजवळ नाव जरूर राहील, गावात नाव जरूर राहील, शेवकात नाव जरूर राहील. हे बेशरम लोक आहे ना साले, मांग बोलते, त्याची अवकात नाही सामने बोलायची. आपल्या जवळ आहेत लपू, ते आपला भविष्य खराब करून राहिले, माझं नाही. मी तर कधी जिंदगीत सोचलो नाही की कोणाचं वाईट व्हावं. माझ्या भगवंतात इतकी महान शक्ती आहे की ज्याची काही हद नाही, त्याच्यापेक्षाही शक्ती मिळवून टाकली असते मी.
मजबूर आहो. हाँ? दुःख सांगायला सगळे येते. कोणी म्हणते मी एवढं सुखी झालो साहेब, माझी खूप इच्छा आहे भगवंताविषयी, असं म्हणणारा कोणी भेटते का? एक तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. काय म्हणा, मायबाप पोरासाठी रडते, पोरग मायबापासाठी नाही रडत. लवकर मेले तर चांगलं होतं म्हणते. आजाद खोलून द्या ना, रडकर आणि बाहेर उभे आहेत. खोलून द्या तो दरवाजा, असं खोलून द्या. आहे का? समोर समोर सरका, समोर समोर सरका थोडी. हा? अरे गलत बोलतो का? उदाहरण दाखव. जागा असेल तर समोर 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 खोलून द्या तो दरवाजा. आणि जिंदगीभर मरेपर्यंत आई बाप सोबतच राहते पोराविषयी. इतकी मोहमाया भरून गेली आहे. हा? शिन्ने तुझं शिक्षण किती आहे? त्याचे आई वडील आले का? हा? पुढे आहे. बाजी इकडे या. अशा बाजी त्या बाईच्या जवळ उभे राहा, जसे लग्नात राहिले होते. काय झालं? अरे दोन वा वा, भगवंताचं नाव घ्या, उभे व्हा फटसे. अरे तुम्ही हात नको जरा, होईल नाही तर नाही होईल. दोन तीन वेळ पडल्या तरी चालेल, पण उभे तुम्हाला व्हावं लागल. झाले ना? नाटक नाही. हा? काय वाईट आहे रे तुझे मायबाप? मग कधी ऐकते द्यायची? अबे मी का म्हणलं, तुझं कधी त्याने वाईट सोचलं का? नाही तर मग तू कोण? किती आहे शिक्षण? इंजिनिअरिंग. काय झालं काय? ज्या मायबापानं तुझ्यासाठी सगळं काही आहे, काय कमी आहे तुले? ते कोणाचं आहे सगळं? तुझ्या बापाचं नाही, त्या बापाची जो आता त्याने केला ना का तुने केला? मग तेही खाणं नाही सुखान. अबे तुझ्यासाठी त्यानं रात दिवस कधी गडचिरोली करून जाते. हे दिवस पाहासाठी ते एक दिवस सगळं केलं का? मग शिक्षणाचा काहीतरी हे घ्या ना. काय शिकले? चांगल्या आई वडिलाची किंमत केली आहे ना? चांगल्या गोष्टीची किंमत केली पाहिजे. काय ऐकते तो? आज तू बोलू नको.
पालिश नाही लावायचं. नाही का? मी का म्हणत आहो, पालिश नाही लावायचं. मग मी तुम्ही तुला म्हणणार आहे त्या तोंडानं की माझा पोरगा असा करते, माझा पोरगा तसा करते, ऐकत नाही, हो का नाही? हो, आधी म्हणत होती पण आता नाही का काका? आधी म्हणा उद्या, आता किती दिवस झाले? आता तो चांगला राहतो. किती दिवस झाले? लग्नाचे त्यांचे जे आहे मी का म्हणत आहो, किती दिवस झाले चांगलं राहते? झाले आता, म्हणजे तो गडचिरोलीवरून आला तेव्हापासून तो मी चांगला. भजन नाही विचारत आहो. हा. काही वेळ म्हणलं तुम्ही मला. हो, आधी म्हणत होती. आता फक्त बाकी सगळंच व्यवस्थित आहे, फक्त लग्नाचे जे आहे तर एक काम करा ना, इंद्राची परिगिरी असून तर मागून टाका एखादी. नाही, तशी पण अपेक्षा नाही आहे. मग अपेक्षा नाही तर त्यांना कम से कम समजून घ्यायला तर पाहिजे. म्हणजे मी जे बोलत आहो तुम्ही मधात कोण बोलले? मग अडचण सांगत आहे. आले हे मायबाप आहे ना, एक तर भोवडीचा त्याला मला बोलू देत नाही, आणि मग सांगते माझे पोरगा असा, माझा पोरगा तसा, माझा पोरगा असा, ऐकत नाही. का म्हणा, तुम्ही दुःख सांगावले माझ्याजवळ आले तर मार्गात याच्या पहिले. तुमच्या पोरीची तकलीफ, याची तकलीफ, त्याची तकलीफ दूर झाली का नाही झाली? सगळ्यात तकलिफी दूर झाल्या. मग आता मी का म्हणत आहो, माझं ऐकून घ्यायचं. मी त्याला बोलत आहो, मी त्याला पहिला प्रश्न का सांगितलं, हे आई वडील वाईट आहेत का? अरे गलत बोललो का मी? साल्या तुम्ही हे मायबाप इतक्या हरामी आहे साले, आपल्या पोराबाराचा वावा करते साले, किती पाप करतील. यायले बेशरम बनून गेले लोक. हा, चांगल्या गोष्टीची किंमत करा ना, मी असं नाही म्हणत. चांगला आहे त्याला चांगलंच म्हणायचं. पहिलीच्याही लोकाले वाल्याचा वाल्मिक असा नाही झाला, परिवार सोडावं लागलं त्याले, तेव्हा त्याचं नाव झालं. आहे ना? काय आहे जीवनात? एखादा जर चांगलं सांगून राहिलं ते तुम्ही सांगू देत नाही, कारण तुम्हाला शरम वाटते. शरम. बहुत काही गोष्टी आहे माझ्याजवळ बोलण्याला. इतक्या गोष्टी आहे का तुम्ही साला रस्त्यावर जागा नाही राहू शकत तुम्हाला. मी पैसे घेऊन तुमचं जीवन नाही बनवलं ना. मेहनत, लगन, रात दिवस जागून तुमचं भविष्य बनवलं आहे. आज तुम्ही किती जागृत आहे मला पाहावं लागते. एक एक परिवार आहे माझ्याजवळ की का गती होते त्याच्या. एक एक परिवार. काय जीवन होतं या लोकांचं. हा राजू भाऊ आहे का तुझं? राजू कुठे?
कोणता राजू? फेटरी होतं का नाही माझ्याजवळ याच्या पहिले भविष्य खराब? अरे होतं का नाही? याच्या एवढीशी पोरगी होती, आज भान नव्हतं तिला, शाळेत नव्हती आहे ना. खूप दया आली होती. मी जेव्हा ज्याचा चेहरा पाहिला लहानपणात तर असं दिसतं की संतोषी माया लागली. आजही आठवते मला. हे दोघेही कामावर जायचं, कुठं बगीच्यात जात, जिथं काय आहे ना पाणी मारायला. तुमचा भविष्य आहे माझ्याजवळ. मी मतलबापुरतं नाही आलो ना या जगात. तुमचे तुम्हालाच चांगले नाही म्हणत असं जमाना आहे. आपले आपल्यालाच चांगलं नाही म्हणत, ज्याच्यासाठी आपण एवढं. मार्गात याच्या पहिले माझ्याजवळ काय होतं? आता आहे ते कोणाचं आहे? मी भगवंतासाठी काय करतो? हा, याला विचारा. माझ्याजवळ मार्गात आला, किती करोडोची प्रॉपर्टी होती का याच्याजवळ? अरे आज किती रुपयाची प्रॉपर्टी आहे? शरम लागा. कोणून आला? कोणा देणार? आज फुरसत नाही लोकांना. खूप मोठा विषय आहे की मी भगवंताला सांगू तर काय सांगू. एका तरी माणसानं म्हणा, मी तुम्हाला चॅलेंज करतो की माझ्याजवळ जेवढे लोक आले ते सुखात आले का दुखात आले? त्यानं दूर दूर नाही झालं, काऊन नाही झालं तेही सांगून देईन. म्हणून माझ्याजवळ यायचं ना, माझ्या भगवंताबद्दल जागृत राहत. हे माहित आहे सगळं, एकमेकाला माहित आहे. मी हा कोण होता, तो कोण होता, मी का होतो. मला लोकांना पाहिले इथल्या कोणत्या परिस्थितीत जीवन काढलं. मी बैमान नाही. मी माझं जीवन बनवलं तसं तुमचं भविष्य बनवलं. आता ज्यांना म्हणलं कोणाला बोलायचं आहे का? फक्त दुःखासाठी बोलते माणूस, सुखासाठी नाही बोलत. तुम्ही उभे व्हा. अरे तुम्हाला म्हणत आहो मंगळवारी बाई